आज जी चूक माझ्याकडनं झाली ना, त्या चुकीवरती मी स्वतःच 2 तास हसत होतो. ते तुम्हाला पुढं सांगतो की काय झालं नेमकं. खरं एक मनातलं सांगू काय, एवढा मोठा आरसा का नाही, झोपेतनं उठल्या-उठल्या स्वतःला बघायलाच घेतलाय मी, असं मला कधी-कधी वाटते. पण असं काही विषय नाही. मला असं व्हिडिओ काढायला आरशात आवडतात म्हणून ह्यो घेतलेला. एक तर उठायचा कंटाळा, त्यात अंघोळीचा दुसरा कंटाळा, त्यात मम्मीनं अंघोळ केल्याच मला ऑर्डर सोडली. आवर, चांगली कपडे घाल आणि सांगलीला जा. उद्या आमच्या घरात ना एक फंक्शन आहे, त्यामुळं ना मला बाजार भरायचा होता. त्यामुळे मम्मीनं मला चूज केलेलं मी भाजीपाल्याचा बाजार भरायला. ज्या गतीनं माझी केस गळाल्यात ना, त्या गतीनं मला असं वाटायला लवकरच मी टकली होणार आहे. आणि इमॅजिन करा मी टकली झाल्यावर कशी दिसेन. शर्ट ना मी लई दिवसाआधी घेतलेला, जेव्हा मी लई जाड होतो. आणि आता मी जेव्हा वेट लॉस केले तेव्हा ह्यो शर्ट लई ढगळा व्हायलाय. आता व्हायलाच म्हणलं तर 2-4 पोजा देऊन किती पण आवरा आणि किती पण सजा, लाली लिपस्टिक लावा, पण जाताना बाहेर तर तोंडाला स्कार्फ बांधायलाच लागतोय. म्हणून मी केस कधी सुद्धा मोकळे सोडत नाही. सांगलीत जसं एंटर केलं नाही तसं मला लई भूक लागलेली. त्यामुळे सोन्याला म्हणलं, सोन्या भाजीपाला नंतर घेऊया, पहिला पोट पूजा करूया. आपण खुश तर बाकीची कामं पण म्हणलं लवकर लवकर होते. थाळी बघून वाटत नव्हतं एवढं सगळं मला जाईल. जेवढं जाईल तेवढं खाल्लं, कारण की लई महाग थाळी होती आणि टेस्ट पण भारी होती. मेन मुद्दा ह्यो झालेला की येताना आम्ही अपाची घेऊन आलेलो, जे की आम्हाला आणायची होती स्कूटी, कारण की आम्ही जेवढं सामान घेऊन जाण्यासाठी स्कूटीच लागणार होती. म्हणून मी काय केलं की कुच्चीपर्यंत सुजलला बोलवून घेतला आणि तिथनं गाडी चेंज करून आम्ही गेलो कवट्यामध्ये. सगळा भाजीपाला घेतला जेवढा जेवढा मला पाहिजे होता, आणि एकाच काकाकडनं घेतला, त्यामुळे एवढा काय लोड आला नाही. एवढा घेतलेला भाजीपाला तेवढा गाडीवर टाकला. मम्मीसाठी फुलं, देवासाठी फुलं सगळी घेऊन घरला आलो. आता तुम्ही पूर्ण व्लॉग बघितलाय. मला कमेंटमध्ये सांगा माझी नेमकी चूक काय झाली.